थेट नागपूरमधनं बातमी आहे। जिल्हा नियोजन समिती बैठक होती आणि फडणवीस तसंच अनिल देशमुख एकाच मंचावरती येत आहेत। आरोप प्रत्यारोपांनंतर दोघेही एकाच मंचावरती पाहायला मिळत आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण सोहळा आयोजित नागपूरमधल्या काटोल इथे 3 आरोग्य केंद्रांचं लोकार्पण होतंय आणि त्यासाठी आपण बघतोय अनिल देशमुख इथे उपस्थित आहेत, चंद्रशेखर बावनकुळे इथे आहेत, ठोके देखील आहेत आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथे उपस्थित आहेत। उपस्थित माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आमचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, माननीय मुक्ताताई कोकड्डे आमचे जिल्हा परिषदाची अध्यक्ष, माननीय नामदार श्री श्यामकुमारजी बर्वे खासदार रामटेक लोकसभा मतदारसंघ, माननीय विधान परिषद सदस्य श्री अभिजीतजी वंजारी, श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, श्री सुधाकरजी अडबाले तसेच डॉक्टर परिणय फुके, इथे उपस्थित आमचे जिल्ह्याचे सन्माननीय आमदार माननीय श्री अनिलजी देशमुख, श्री जयस्वाल, माननीय श्री तेकचंदजी सावरकर, आमचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिनजी टंकर, आमचे जिल्हा परिषदाचे सर्व सन्माननीय सभापती, इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि आपले इथे उपस्थित सर्व आलेले आरोग्याची सर्व आशाताई, मी सर्वांना आजचे कार्यक्रममध्ये खूप स्वागत करते। आज जिल्हा नियोजन समिती अंतर्गत PSC लोकार्पण सोहळा तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत आशा मोबाईल वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आज नागपूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते आमच्या जिल्ह्यामध्ये 3 नवीन PSC यांचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये PSC घाटपिंपरी पारशिवनी तालुक्यात तसेच PSC झिल्पा काटोल तालुक्यात आणि PSC भोरगड काटोल तालुक्यात यांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आता या 3 लोकार्पण आमच्या जिल्ह्याचे PSC ची संख्या 53 पेक्षा वाढवून 56 असे होणार आहे, जेणेकरून आपले ग्रामीण क्षेत्राचे लोकांना आरोग्य सुविधा दर्जेदार करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कटिबद्ध राहणार आहोत। यासोबतच आपले सगळे नवीन PSC मध्ये मॅनपॉवर आणि औषधी तसेच इक्विपमेंटची सुविधा करण्यात आलेली आहे। यासोबत मी सगळ्यांना सांगण्यासाठी इच्छिते की आमच्या जिल्ह्यामध्ये स्मार्ट PSC उपक्रम अंतर्गत 13 PSC मंजूर झालेले आहे, ज्यामध्ये आमचे 13 PSC मध्ये जे त्यांचा दर्जा उंचावून गुणवत्तापूर्वक रुग्णसेवा देण्याचा आमचा मानस राहणार आहे। तसेच सर, आपल्याकडे दवाखाना आपला दारी आम्ही जिल्ह्यामध्ये लॉन्च केलेला आहे। या दवाखाना आपला दारी अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानची विद्यमाने आपल्या जिल्ह्याला एकूण 10.10 कोटी 60 लाख अशी निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि जिल्हाचे दवाखाना आपला दारी उपक्रम अंतर्गत आम्ही जिल्ह्याचे प्रत्येक घरोघरी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आमचा ही उपक्रम सुरू आहे। आपला जे दवाखाना आपला दारीचा उपक्रम आहे याची जे सुरुवात झाला होता 1 दिनांक 9/12/2023 ला आणि आतापर्यंत आमच्याकडून 4000 पेक्षा जास्त काम आयोजित करण्यात आलेले आहे आणि एकूण 2,60,000 लोकांना नागरिकांची तपासणी पण करण्यात आलेली आहे। दवाखाना आपला दारी अंतर्गत आमचा असा एक उद्दिष्ट आहे की लोकांची सगळी समस्या आणि आपण बघतोय एकाच मंचावरती देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आलेले आहेत। दोघांनी जोरदार आरोप प्रत्यारोप केले होते। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडनं। संजय, एकीकडे अनिल देशमुखांनी जोरदार आरोप केलेले होते, हल्लाबोल चढवलेला होता देवेंद्र फडणवीसांवर आणि आता दोघे एकाच मंचावर आलेले आहेत। यापूर्वी दोघांची एकमेकांशी समोरासमोर काही भेट झालेली आहे का? प्रज्ञा, जसं आपण आता सांगितलं याआधी अनिल देशमुख यांनी आरोप करून खळबळ मागून दिली होती की ते गृहमंत्री असताना त्यांच्यावरती दबाव आणण्यात आला होता, शपथपत्र स्वाक्षरी करून देण्यास सांगण्यात आलं होतं।
त्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर सुद्धा आलं होतं आणि आपल्याला माहिती आहे एक मोठा वादविवाद समोर पाहायला मिळाला होता आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचेही काही आमदार अनिल देशमुखांवरती टीका करताना आपल्याला दिसले होते. आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे म्हणजे जे नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते तर आहेतच, अनिल देशमुख आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे जे आमदार आहेत परिणय फुके असतील किंवा आणखी चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते पण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि हा जो कार्यक्रम आहे हा मुख्यत्वे करून 3 जे प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने उभारण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये, तर त्याचं ते लोकार्पण कार्यक्रम आहे. यातील 2 जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ते काटोल मतदारसंघात आहेत आणि काटोल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अनिल देशमुख स्वतः करतात, त्यामुळे ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेव्हा भाषणं होतील त्यावेळेस काय वादविवादाच्या किंवा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ठरतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण या आधीही या प्रकरणामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी विरुद्ध महायुती असे वादविवाद झालेले आहेत, आरोप झालेले आहेत. ह्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आज लोकार्पण करण्यात येत आहे त्या आरोग्य केंद्रामध्ये पुरेशा सोयी सवलती अजून देण्यात आलेल्या नाही आहेत किंवा कर्मचारी देण्यात आलेले नाही आहेत, असा सगळा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आला होता. त्याच्यावरती स्पष्टीकरण शासनाकडून आलं होतं की हे चूक आहे आणि हे सगळ्या सुविधा तिथे पुरवण्यात आलेल्या आहेत, त्यानंतर आज त्याचं लोकार्पण करण्यात येत आहे. तर त्यामुळे आता या अनुषंगाने या उद्घाटनाच्या निमित्ताने काय आणखी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ठरतात ते पाहण्यात यावं लागेल. अगदी संजय, सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस तर यावेळेला भाषण करतीलच, मात्र देशमुख सुद्धा बोलणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय.